नाव घ्या उद्या काय बनवायचं मंडळी, उद्या काय बनवायचं मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पण आज काय बनलंय चला बघूया। पाऊस पडला की सगळ्यांना आठवतो हा खमंग आणि कुरकुरीत असा बटाटा वडा। मलाही याची खूप क्रेविंग येत होती। मग काय तर लगेच मी इथे आलू बॉईल करून घेतले। त्यानंतर एका कढईमध्ये तेल तापवून घेतलं। त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा छान असा परतून घेतला। त्यानंतर लसूण जिऱ्याची पेस्ट घालून घेतली। काही सुखे मसाले घातले, धने पावडर, जिरा पावडर, थोडासा मसाला, हळद, तिखट आणि मीठ घालून छान खमंग अशी फोडणी दिली। त्यानंतर यामध्ये मी मटर घातले। फ्रोझन मटर आहे जे स्टोअर करून ठेवले होते झिपलॉक बॅगमध्ये, फ्रीझरमध्ये ठेवले की छान स्टोअर होतात। आणि त्यानंतर इथे उकडलेला बटाटा मॅश करून टाकला। 2 मिनिटांमध्ये थोडीशी शिजवून घेतलं आणि त्यानंतर छान असा कोथिंबीर घालून घेतली। मग काय तर आपली ही इथे तयार आहे भाजी। आणि त्याला आपण थंड करायसाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलं। तोपर्यंत इथे बेसनाचं पीठ भिजवून घेऊया। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 3 चमचे बेसन घेतला आणि 1 चमचे तांदळाचं पीठ घेतलं। त्यामध्ये थोडंसं मीठ, ओवा, थोडीशी हळद आणि गरम तेलाचं मोहन घालून पीठ छान असं पाणी टाकून त्याला भिजवून घेतलं। कन्सिस्टन्सी त्याची एकदम पातळही नाही आणि घट्टही ठेवायची नाही आहे। त्यानंतर आपण भाजीचे इथे गोळे बनवून घेतले आणि त्याला बेसनामध्ये बुडवून छान तेलामध्ये ब्राऊन होतपर्यंत त्याला आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर अशा प्रकारे आपला गरमागरम वडा तयार आहे।